सह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली झाली आहे। गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून 45 अंशांवर हे पारा खरं तर 40हून 45 अंशांवर गेलेला आहे। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली केली आहे। गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून 45 अंश सेल्सिअस पर्यंत मजल मारली आहे। रविवारपासून 3 दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात गेल्या आठवड्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता। आताही पुढील 10 दिवसात उन्हाचा पारा चढणार असून कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। सातारा शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते। उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम दिसून येत आहेत। रविवारी सातारचं कमाल तापमान 40 अंशांवर तर थंड हवेचं ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं कमाल तापमान 32.5 अंशांवर होतं। साताऱ्यातील दरे गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शेतीत रमलेत। यंदा त्यांनी पहिल्यांदाच अवोकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतलाय। विक्रमगड तालुक्यातील साखरे कासपाड्यातील आदिवासी समाज नदी नाल्यात खड्डे खणून कुटुंबासह मुक्या जनावरांची तहान भागवतात। शाळेला दांडी मारून लहान लहान मुलं देखील खड्ड्यातून पाणी भरतात आणि त्यामुळे मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। बुलढाण्यात अजूनही 4 महिने उलटल्यानंतरही केस गळती सुरूच आहे। शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यात टक्कलचा रुग्ण आढळलाय। आरोग्य पथकाकडून 245 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून 1150 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे। पुण्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं 2024-25 गाळप हंगामात 11,38,496 टन ऊसाचं गाळप करून सरासरी 12% साखर उतारा घेत 12,55,149 साखर पोत्यांचं उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता केली आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा गेल्या 2 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। या पुतळा परिसराचं काही दिवसांपूर्वीच सुशोभीकरण करण्यात आलं होतं, पण अजूनही या परिसराची मोठी दुरवस्था झाली आहे। त्यामुळे पुतळ्याचं उद्घाटन कधी होणार हा प्रश्न स्थानिकांना पडलाय। उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडलं होतं। ते पाणी शनिवारी चिंचपूर आणि औंज बंधाऱ्यात पोहोचलं। दोन्ही बंधारे उजनीच्या पाण्यानं 4.5 मीटर भरलेले आहेत आणि त्यामुळे शहराची 2 महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे। रविवारी कमीत कमी 900 रुपयांपासून 1400 रुपयांपर्यंत सरासरी दर कांद्याला मिळालेला आहे, तर जवळपास 19,280 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। या सर्वाधिक आवकही पुणे बाजारात लोकल कांद्याची 13,000 क्विंटलची झाली। गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या बाजारभावात सातत्यानं घसरण सुरू होती, मात्र काही दिवसातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचं चित्र आहे। सद्यस्थितीमध्ये कमीत कमी 7,100 रुपयांपासून 8,012 रुपयांपर्यंत दर मिळतोय। चालू वर्षात एप्रिल ते जानेवारी 2024-25 या कालावधीत डाळिंब निर्यातीमध्ये 21% वाढ झाली असून 59.76 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याची नोंद झालेली आहे। मुख्य निर्यात लक्ष्य राष्ट्रांमध्ये युनायटेड अरब एमिरेट्स, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहरीन, ओमान आणि अमेरिका यांचा समावेश होता। राज्यातील बाजार समितीमध्ये रोजच्यापेक्षा आज गव्हाची आवक कमी झाली आहे। बाजार समितीमध्ये गव्हाची 281 क्विंटल आवक झाली असून त्याला सर्वसाधारण 2,650 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। हरभऱ्याची आवक 113 क्विंटल झालेली आहे, त्याला सर्वसाधारण दर हा 5,617 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आता बाजारात शेतमाल विक्री करण्यासाठी उत्सुक नसल्याचं दिसतंय। जळगावात एका लेखापालाची सुमारे 30,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यानं लंपास केलाय। मोटारसायकल चोरताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला। रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला 4 चाकी वाहनानं उडवलं। अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे। मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल। तसंच कोकणातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे। वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मिनी ट्रेनचं काम पूर्ण होऊन 2 महिन्यात मिनी ट्रेन धावू लागणार आहे।
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत। ही धावपट्टी 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहील आणि त्यामुळे या वेळेमध्ये प्रवाशांचा विमान प्रवास होणार नाही। पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे। मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त 1.5 महिने हा पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। मुंबई सायन पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा रविवारी पार पडला। 5 तासांच्या विशेष रेल्वे ब्लॉकमध्ये पुलाचा 7वा आणि शेवटचा गर्डर यशस्वीरित्या काढला। या पुलाच्या पाडकामासाठी सीएसएमटी आणि विद्याविहार या स्टेशन दरम्यान ब्लॉक घेतला होता। मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड इथे लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार असून त्याकरता आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। मुलुंडच्या या नियोजित उद्यानात 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून या पक्षी उद्यानाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसंच खासगी अनुदानित शाळांच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण विभागाने शाळांच्या जिओ टॅगिंगचं काम सुरू केलं आहे। जिओ टॅगिंगसाठी तयार केलेल्या महास्कूल ॲपमध्ये माहिती भरण्याचा नवा ताप शिक्षकांना सहन करावा लागतोय। राज्यभरातील गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळांची निवड करण्याचा निर्णय घेतलाय। आयडॉल शाळांची बँक करण्यात येणार असून आयडॉल शिक्षक आणि शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करून घेतलं जाणार आहे। ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये जल आणि वायू प्रदूषणात वाढ झाली आहे। जवळपास 1880 कारखान्यांमुळे निष्पापांचे जीव गेलेत। मात्र सरकारचं बोटचेपेपणाच्या धोरणामुळे नागरिक संतप्त झाले। पालिकेच्या न्याय रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। या संदर्भात आगरीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली। मात्र रुग्णालय प्रशासन अथवा डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नाही। सर्व तपासणी अथवा चौकशीसाठी रुग्णालय प्रशासन तयार असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांनी सांगितलं। सोशल मीडियावर धार्मिक अथवा जातीय भावना दुखावल्याच्या कुणीही पोस्ट टाकल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत वर्षभरात 22 गुन्हे नोंद झाले। परदेशी बाजारपेठेत भारताच्या प्रवासी दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांना परदेशात मोठी मागणी आहे। भारताची एकूण वाहन निर्यात 19% वाढून 53 लाखांहून अधिक झाली आहे, तर प्रवासी वाहनांची निर्यात 15% वाढून 7,70,364 युनिट झाली आहे। नाट्य क्षेत्रातील कोल्हापूरचं वैभव मानलं जाणाऱ्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। कामाचा ठेका मिळालेल्या कंपनीची मुदत संपली आली आणि असताना देखील छताचं काम पूर्ण झालेलं नाहीये। मुंबई विद्यापीठातील संशोधनाला चालना देण्यासाठी आयआयटी मुंबईचा हातभार लागणार आहे। एनईपी अंतर्गत अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू केलेल्या पार्टनरशिप्स फॉर एक्सेलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च या उपक्रमात मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे। नागपूरमध्ये विविध मार्गांवर धावणाऱ्या 22 रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासणीची धडक मोहीम सुरू केली आहे। यामध्ये रेल्वेने एका दिवसात चक्क 1148 विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले। 19 एप्रिलला राबवण्यात आलेल्या या विशेष तपास मोहिमेतून अजूनही रेल्वेतून फुकट्यांचा प्रवास सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता एक मोठी बातमी, धाराशिव पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकानं सुपारी तस्करीचं रॅकेट उघड करत जवळपास 2,25,00,000 रुपयांची सुपारी जप्त केलेली आहे। ही सुपारी कर्नाटकमधून दिल्लीसह देशभर पाठवली जात होती। पोलिसांनी राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक पासिंगच्या 12 गाड्या पकडलेल्या आहेत। धाराशिव पोलीस अन्न आणि औषध विभागानं ही मोठी कारवाई केली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठी कारवाई करत एका टोल नाक्यावर 12 गाड्या पकडलेल्या आहेत आणि या गाड्यांमध्ये भेसळयुक्त सुपारी असल्याचं समोर आलंय। कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात खराब भेसळयुक्त सुपारी मोठ्या प्रमाणात आणली जात असल्याची माहिती मिळताच धाराशिव पोलीस आणि अन्न औषध प्रशासनानं ही धडक कारवाई केली आहे। तर आपण पाहतोय कर्नाटक इथल्या 12 गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत। पोलिसांसह अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। सुपारीच्या तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय। राज्य परिवहन एसटी महामंडळातील 87,000 कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1,240 कोटी रुपयांची रक्कम एसटीनं भविष्य निर्वाह निधी ट्रस्टमध्ये भरलेली नाही आणि यामुळे गुंतवणुकीवरील सुमारे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं दिली आहे।
केंद्र आणि राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी अनेक कायदे आणि नियम केलेले आहेत, मात्र शासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाहीये, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। शासकीय यंत्रणांनी कायदा पाळावा, यासाठी कारभारात सुगमता आणण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीनं राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत, असं फडणवीस म्हटलं। जागतिक तापमान वाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळतोय आणि त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत। हे जीवाणू आणि विषाणू प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात रोगाच्या नवीन साथी येणार असा धोक्याचा इशारा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था संचालकांनी दिलाय। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अनिश्चित काळासाठी देशव्यापी संप पुकारला जाईल, असा इशारा एलपीजी वितरण संघटनेनं दिलेला आहे। एलपीजी वितरकांना सध्या दिलं जाणारं कमिशन खूपच कमी आहे। तेल कंपन्या कोणत्याही मागणीशिवाय वितरकांना जबरदस्तीनं सिलेंडर पाठवत असून ते कायदेशीर तरतुदींच्या विरुद्ध आहे, असं संघटनेनं म्हटलंय। एआय अतिशय वेगानं मनुष्याच्या मेंदूप्रमाणे विचार करण्यात आणि काम करण्याच्या दिशेनं वेगानं आगेकूच करतोय। याच पार्श्वभूमीवर गुगलच्या एआय रिसर्च संघटन डीप माइंडचा असा होरा आहे की 2030 पर्यंत एआय तंत्रज्ञान विकसित होईल, जी मनुष्याशी केवळ बरोबरीच करणार नाही तर मनुष्याला कदाचित मागे देखील टाकून जाईल। याला जनरल इंटेलिजन्स असं ओळखलं जातं। तनिषा भिसेंच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान डॉक्टर घैसास यांची चौकशी होणार असून पोलीस घैसास यांना नोटीस पाठवणार आहेत। पुणे पोलीस घैसास यांचा जबाब नोंदवणार आहेत। वडाळ्यातील तणावपूर्ण स्थितीनंतर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात शोभायात्रा पार पडली। हनुमान मंदिर येथून सुरू झालेली रॅली वडाळा बरकत अली नाका इथे संपन्न झाली। पोलिसांनी परवानगी न दिल्यानं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली आणि शोभायात्रा पार पडली। कर्नाटकात माजी डीजीपीची हत्या करण्यात आली आहे। दरम्यान डीजीपीच्या पत्नीवरच हत्येचा संशय असून पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले। ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी धनंजय मुंडेंनी 10 लाख रुपये दिल्याचा आरोप रणजित कासलेनं केला होता। दरम्यान पैसे देणारे गुत्तेदार सुदर्शन काळे आता समोर आलेत। मुलांची फी भरण्यासाठी कासलेला 10 लाख रुपये दिल्याचं सुदर्शन काळेंनी सांगितलंय, मात्र त्यानं वेगळं वळण दिलं। पोलिसांनी त्यावर कारवाई करावी असं काळे म्हटलंय। उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या अटकेला प्रतिबंध करत त्याला पळवून नेण्यात आलं। बीडच्या माजल गावात हा प्रकार घडलाय। या प्रकरणी 2 वकिलांसह आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। भोकरदनच्या वजरखेडा गावात शिवपुराण कथेच्या कार्यक्रमादरम्यान वादळामुळे मंडप कोसळलं। मंडप उडून भाविकांच्या अंगावर ते कोसळलं आणि या घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयामध्ये एक व्यक्ती पिस्तूल घेऊन आला होता। सुरक्षा रक्षकांना त्या व्यक्तीचा संशय आल्यानं त्याला थांबवण्यात आलं। या व्यक्तीनं पिस्तूलचं लायसन्स असल्याचं सांगितलं। दरम्यान पिस्तूल घेऊन येण्याचं कारण तपासानंतर समोर येईल। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। पनवेल जिल्हा न्यायालयामध्ये हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह 2 जणांच्या शिक्षेवर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश KG पालदेवार ही शिक्षा सुनावणार आहे।